यामध्ये सुमारे 62 कोटी जनता प्रभावित झाली. म्हणजे एकंदरीत काय बोलावं तुम्हाला, हॉस्पिटल जनरेटरवरती चालली, इंडस्ट्रीज बंद पडल्या, शहरे अंधारामध्ये डुबाली, त्या पलीकडे रेल्वे ज्या चालणाऱ्या होत्या त्या मधातच थांबल्या. म्हणजे एक्झॅक्ट काय अशी सिच्युएशन कधी उद्भवते, ही सिच्युएशन कधी उद्भवते ना, जेव्हा कुठला तरी दुसरा राष्ट्र तिसऱ्या राष्ट्रावरती किंवा पहिल्या राष्ट्रावरती युद्ध करतो. म्हणजे इनडायरेक्टली ही एक प्रकारची युद्धजन्य परिस्थितीच होती. आहे ना, हा विषय कधी उद्भवतो आणि या विषयाला आपण काय म्हणू. जर या विषयाला समजून घ्यायचं आहे तर आपल्याला इराणच्या नागरिकांना, इस्रायलच्या नागरिकांना, युक्रेनच्या नागरिकांना आणि गल्फ कंट्रीज वाल्यांना विचारावं लागेल. जेव्हा तुमच्या देशावरती रॉकेट पडला त्यावेळेस काय झालं, ट्रेन्स थांबल्या असतीलच, ग्रीड फेल झाली असतीलच, रात्रीचा वीज प्रकाश बंद झाला असेल. ही एक प्रकारची ना एक युद्धजन्य परिस्थिती आहे ज्यामध्ये युद्ध होत नाही, बट ज्या फिलिंग्स असतात ना त्या एखाद्या युद्ध पातळीवरच्याच असतात. हे बघा, याच्या मुख्य कारणांपैकी पहिला